नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। कसे आहात? मस्तच ना? असेच राहा। आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे। कथा खूप छान आहे। विषय आहे नाती नाजूक असतात, घाई करू नका। खूपच छान व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची आर्थिक कोंडी झाली होती। एके दिवशी त्याची पत्नीने आपल्या मुलाला एक हार दिला आणि म्हणाली, बेटा, हा तुझ्या काकांच्या दुकानात घेऊन जा। हार विक आणि तुझ्या काकांना सांग की तुला काही पैसे द्यायला। मुलगा नेकलेस घेऊन काकाचे दुकान गेला। काकांनी हार पाहिला। आता बाजार खूप स्वस्त झाला आहे, काही दिवसांनी विकून टाका, तुम्हाला चांगला भाव मिळेल, असे काकांनी सांगितले आणि आम्हाला थोडे पैसे दिले। त्याला रोज दुकानात सुद्धा येऊन बसायला सांगितलं। दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला, जिथे तो सर्व हार, हिरे, रत्ने तपासायला शिकला। हुशार तो लवकरच हिऱ्यांची गुणवत्तेची चाचणी घेण्यात तज्ज्ञ बनला। नंतर एक दिवस काका म्हणाले, आता आईचा हार घे। तो म्हणाला, आता बाजार चांगला आहे, तुला चांगला भाव मिळेल। तरुणाने आईकडून हार घेऊन त्याची चाचणी केली असता तो बनावट असल्याचे आढळून आले। काका इतके मोठे दिग्गज असूनही त्यांनी मला याबद्दल आधी का कळवले नाही, याचे त्याला आश्चर्य वाटले। तो हार घरीच सोडून दुकानात परत आला। मग काकाने विचारले, हार आणला नाही का? त्यानंतर तो हार खरा नसून बनावट आहे हे माहीत असतानाही तू मला का सांगितले नाहीस, अशी विचारणी केली। असे विचारले तेव्हा काका म्हणाले, जर तुम्ही त्या दिवशी हार विकून ते कृत्रिम असल्याचे सांगितले असते तर तुम्हाला त्रास झाला असता आणि तुम्ही तुमचा उपयुक्ततेचा गैरवापर करत आहात असे वाटले असते। पण आज तुम्हाला नक्की कळले की हार हा खरोखरच बनावट आहे। त्यावेळी मला खरे बोलण्यापेक्षा नातेसंबंधी टिकवण्याचे महत्त्वाचे वाटले, असे तो म्हणाला। आमची नाती एक अदृश्य धाग्याने बांधलेली असतात आणि ते बंध प्रेम, विश्वास आणि आत्मविश्वासाने जपले जातात। क्षुल्लक ताणतणाव किंवा गैरसमजामुळे जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने तुमचे नाते दुरावू नका। कधीकधी नाते बनवायला आयुष्यभर लागतं, पण नाती नष्ट करायला फक्त एक क्षण पुरेसा असतो। कसा वाटला माझा व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।